चला तर मंडळी, संक्रांत जवळ आलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तिळगुळाचे लाडू. तर बिनपाकातले आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. तर हे पांढरे तीळ आहेत. मी पाऊण वाटी घेतलेला आहे. तुम्ही 1 वाटीही घेऊ शकता. तर मी पाऊण वाटी घेतलेला आहे. आता हे तीळ स्वच्छ मी निवडून घेतलेत आणि आता आपल्याला हे एका कढईमध्ये, फक्त कढईमध्ये तेल तूप न वापरता भाजून घ्यायचे. छान मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे भाजायचे आणि खूप सुंदर लागतात हे लाडू. कोण याचं कोण याच्या वड्या बनवतं, कोण पाक तयार करून लाडू बनवतं. अख्खे तीळ असतात ना, ते यूज करून. तर मी सगळ्यात सोपी आणि इझी, एकदम लवकर झटपट होणारी रेसिपी आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जास्त पाक वगैरे तयार करायची गरज होणार नाही किंवा पडणार नाही. तर हे एकसारखं भाजून किंवा हलवून घ्यायचं, म्हणजे ते आतून आणि बाहेरून खूप छान खरपूस भाजतात. तर चला, इकडं आता हे थंड व्हायला ठेवणार आहे. त्यामुळे ताट घेतलं आहे मोठं, त्या ताटामध्ये आता थंड व्हायला ठेवलं आहे आणि छान असं एकसारखं थंड होऊन द्यायचं किंवा भाजताना पण एकसारखं भाजून द्यायचं. आणि जेव्हा हे सगळं मिश्रण थंड होईल तेव्हाच तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करायला घ्यायचं. तर मला घ्यायचे आहेत शेंगदाणे. मग छान शेंगदाणे असे आता काय करते मी, भाजून घेते. तर शेंगदाणे आहेत तर ते साधारणतः मला पाऊण वाटी लागणार आहे. तुम्ही जेवढं तीळ घ्याल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर मी पाऊण वाटी शेंगदाणे, थोडंसं जास्त घेतलेत, 8-10 शेंगदाणे, कारण टरफल वगैरे त्याचं निघणार आहे त्यामुळं. तर तुम्ही 1 वाटी जर तुम्हाला करायचं असेल, वाटीच्या प्रमाणात 1 वाटी सपट अशी करायची असेल तर तुम्ही 1 वाटी हे घ्यायचं जे शेंगदाणे आहेत ते. तर चला, शेंगदाणे आहेत ते छान आता खरपूस होईपर्यंत ते पण मीडियम लो फ्लेमवर भाजून घेतले आणि आता ते पण थंड व्हायला ठेवणार आहे. तर आणि थंड होऊन ठेवायचं आणि त्याची साल आहे तर थंड झाल्यावर साल पण त्याची काढायची, सालीसकट घ्यायचं नाही. तर छान अशी साल काढून ठेवली. थोडं पाकडलं आणि पाकडून झाल्यावर आता एका ताटामध्ये घेतलेलं आहे ते हे जे शेंगदाणे आहेत ते, आणि त्याच्यामध्ये तर तीळ टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पण मिक्स नीट व्यवस्थित केलं की आता आपल्याला काय लागणार आहे, तर गूळ लागणार आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्हाला सांगते. गुळाचं प्रमाण सेमच आहे. जेवढं तीळ घ्याल तेवढंच तिळाचं किंवा शेंगदाण्याचं प्रमाण असेल तेवढंच घ्यायचं आहे, पाऊण वाटी. तसंच मी 2 वाट्यामध्ये प्रमाण केलेलं आहे. तुम्ही ते 1.5 वाटी घेऊ शकता किंवा 1 वाटी जर तीळ असेल, 1 वाटी शेंगदाणे असतील तर 2 वाट्या तुम्ही गूळ घ्यायचा बारीक चिरलेला. तर आता चला, आता थोडं थोडं करून मी मिक्सरमधून बारीक करून घेते. आणि बारीक करताना एवढं करायचं की 3-4 वेळा आहे तर ते असं बंद चालू मिक्सर करायचा. तुम्ही एकसाथ जर मिक्सर चालू ठेवलं ना तर त्याचं तेल होतं किंवा चिकटपणा येतो. तर छान असं बघा, मोकळं झालं आहे, सुट्ट झालं आहे. तिळाचं आहे तर ते शेंगदाण्यासारखंच असतं सेम, एकदम असं म्हणजे ओबडधोबड करायचं, कारण ते दाताखाली पण आलं पाहिजे. आणि तिळाचे लाडू आहेत त्यामुळं ओबडधोबडच करायचं. तिळ आहेत ते. चला, छान आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करायचं, कारण गुळाचं प्रमाण आपण 2 वेळा मिक्सर फिरवला त्यामुळं कसं गुळाचं प्रमाण कमी जास्त होतं. तर हे असं छान मिक्स करून घेतलं आणि आता त्याचे लाडू वळायला घेणार आहे. बघू शकता, हातात पकडताच 1 नंबर झाले, म्हणजे वळतायत. तर तेल पण सुटतं खूप छान त्याला, म्हणजे असं चकाकी वगैरे असते ना, जशी बेसनचे पिठाचे लाडू करतो ना तशी सेम चकाकी त्याला येते. आणि लाडू ही गोल एकदम मऊ खुसखुशीत होतात, खूप छान लागतात. तर हे लाडू आहेत तर ते खूप महिनेही टिकतात, कारण आता कसं आहे की आपण सगळे जिन्नस ते भाजून घेतो ना, त्यामुळं 2-3 महिने पण टिकतात. पण आपण क्वांटिटी कमी करतो त्यामुळे शक्यतो ते 8 दिवस पण पुरणार नाहीत. तर मी पण क्वांटिटी कमीच केली होती. तर हे ह्या 2 जे पाऊण वाटी मी घेतलं होतं, म्हणजे 1.5 वाटी सगळं मिश्रण घेतलं होतं ना, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 माझे लाडू छोटे छोटे असे झालेले आहेत. तर चकाकी तर 1 नंबर आली होती. आणि हे लाडू आहेत तर ते बघा, 2 हातामध्ये करायचा प्रयत्न केला शेवटचं, पण ते काय जमलं नाही. पण चला म्हटलं, एकच आपलं ट्राय करून बघू, जास्त काय लोड घ्यायला नको. मग छान असे 2 हाताने वळले आणि मस्त अशी तुम्ही आता जे मी सांगितलं ना तीच कृती मिक्सरमध्ये तुम्ही जेव्हा गुळ करताना त्याचाच पाक बनवून त्याची आहे तर ती बर्फी बनवू शकता. तर आपण बर्फी नाही, लाडूच बनवायचे छोटे छोटे, खूप सुंदर लागतात. थंडीमध्ये हे लाडू खायला खूप भारी लागतात. अशाच पद्धतीने सेम मेथीचे लाडू असतात. तर आता चला, छानसे सगळ्या आकाराचे म्हणजे एकसारख्या आकाराचे आपले लाडू तयार झाले. तुम्हाला आता हा लाडू आहे ना, मी फोडून दाखवते कसा झाला आहे ते. त्यामुळे आतून खूप खुसखुशीत आणि बाहेरून
पण खूप छान होतो हा लाडू. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.